आप देख रहे हैं किन्वट वायरल न्यूज चैनल। किन्वट वायरल न्यूज नेटवर्क में आप सभी का स्वागत है और आप देखते रहिए किन्वट वायरल न्यूज। आज वंचित बहुजन आघाडी किनवट तालुक्याच्या वतीने कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष हत्यांबिरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मार्गदर्शनामध्ये आणि आमचे तालुक्याचे अध्यक्ष निखिल वाघमारेजी यांच्या आयोजनाच्या माध्यमातून या ठिकाणी हा मेळावा आज संपन्न झालेला आहे। या मेळाव्याच्या पाठीमागचा हेतू एकदम स्पष्ट आहे। वंचित बहुजन आघाडी आणि श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रचंड प्रेम करणारा एक फार मोठा वर्ग किनवट माहूर या दोन्ही तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आहे। या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून इथला भारिप बहुजन महासंघाचा आमदार 1992-93 मध्ये निवडून आलेला आहे। त्यामुळे या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांवर बिरसा मुंडांपासून फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर प्रेम करणारा मोठा वर्ग या मतदारसंघामध्ये आहे। त्यामुळे या मतदारसंघातल्या त्या तमाम हजारो लाखो मतदारांना परत एकदा बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी ताकदीने आपण उभं व्हावं आणि इथून वंचित बहुजन आघाडीचा आमदार प्रचंड बहुमताने निवडून द्यावा याची सगळ्यांना साथ घालण्यासाठी विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो। आम्हाला पूर्ण विश्वास आहे या लोकसभेच्याही निवडणुकीमध्ये कुणाला 5 रुपयाचा चहा न पाजता वंचित बहुजन आघाडीनं 25-30 हजार मतं या निवडणुकीमध्ये घेतलेले आहेत। एका बाजूला शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे या दोन्ही उमेदवारांनी पैशाचा महापूर आणला असताना या पैशाला लाथाडून स्वाभिमानाने 30,000च्या आसपास लोकांनी वंचित बहुजन आघाडीला या लोकसभेच्या निवडणुकीत मतं केलेले आहेत। त्यामुळे वंचित बहुजन आघाडी या किनवट माहूर विधानसभेमध्ये त्याची पाळंमुळं अत्यंत घट्ट आहेत आणि वंचित बहुजन आघाडीनं जर व्यवस्थित चांगला प्रयत्न केला आणि आमच्या भूमिका जर जनसामान्यापर्यंत पोहोचल्या तर येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा या मतदारसंघातून आमदार असेल हा संदेश देण्यासाठी आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो होतो। त्यामुळे आमची संघटन बांधणी आमच्या बूथ शाखा आणि पक्षाची संघटन बांधणी सर्व समाजाला घेऊन या ठिकाणी आमची बांधणी सुरू आहे हा या कार्यक्रमाच्या पाठीमागचा हेतू होता। धन्यवाद। म्हणजे येणाऱ्या 2-2.5 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत। त्या निमित्ताने किनवट आणि माहूर विधानसभेची तयारी करण्यासाठी कार्यकर्त्यांची बांधणी करण्यासाठी कार्यकर्त्यांना एकजीव करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची किनवट आणि माहूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वीपासून ताकद आहे। या ठिकाणीच भारिप बहुजन महासंघाच्या वतीने बाळासाहेबांनी काही वर्षापूर्वी खूप मोठी क्रांती केली होती। ती पुन्हा ह्या किनवट आणि माहूरमध्ये क्रांती करण्याच्या उद्देशाने कार्यकर्त्यांची ताकद वाढवण्यासाठी आम्ही आज किनवट येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न केला। बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो वंचित बहुजन आघाडीचा आता आपलं चिन्ह ठरलेलं आहे। लोकसभेच्या निवडणुकीत झाली गडबड। इकडं होतं आपलं कपाट, तिकडं होती शिट्टी, तिकडं होतं कुकर। निवडणूक आयोगानं आपल्यासोबत धोका केल्यामुळं आपल्याला एक चिन्ह भेटलं नाही। अनेक लोकांना बाळासाहेबांना मतदान करायचं होतं पण चिन्ह माहीत नव्हतं। आता चिन्ह आपलं ठरलेलं आहे। गॅस सिलेंडर हे आपलं पक्क चिन्ह आहे। माणूस कोण असेल ते असेल। विकास कुरमुतेजी यांनी आपल्याकडे इंटरव्ह्यू दिलेला आहे। बाळासाहेब आंबेडकरांना त्यांनी तिकीट मागितलेलं आहे। ज्या दिवशी बाळासाहेब आंबेडकर घोषित करतील त्या दिवशी जो कोणी आपला उमेदवार असेल तो असेल, पण आपला उमेदवार आहे गॅस सिलेंडर। त्यामुळे गॅस सिलेंडरचं बटन दाबणं म्हणजे राष्ट्रवादीच्या बीजेपीच्या रानभोक्यांचा गळा दाबणं। दाबायचा की नाही? शिव्या देऊ नका। खटाखट खटाखट बटन दाबा। पटापट पटापट माणसं मारतात। माणसं मारण्यासाठी बंदुकांची गरज नाही। त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण गॅस सिलेंडरचं बटन दाबून वंचित बहुजन आघाडीला प्रचंड मताने विजयी कराल या अपेक्षेसह जय भीम जय सेवा। अभी के समाचार में बस इतना ही।